नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण इयत्ता 9वीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 4 द्रव्याचे मोजमाप या प्रकरणातील पुढील भाग अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या तासाला आपण मोल म्हणजे काय आणि एखाद्या पदार्थाचा मोल कशा प्रकारे निश्चित केला जातो याविषयीची माहिती अभ्यासली आहे. आणि आता या मोलच्या संदर्भातच आपण पुढील भाग या प्रकरणातील अभ्यासणार आहोत, तो म्हणजे ॲव्होगॅड्रो अंक. आता ॲव्होगॅड्रो अंक म्हणजे काय हे अभ्यासण्यापूर्वी आपण सर्वप्रथम मोल याची जी व्याख्या आहे ती व्याख्या प्रथम पाहू. कोणत्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे त्या पदार्थाचे ग्रॅममध्ये व्यक्त केलेले अणुवस्तुमान किंवा रेणुवस्तुमान होय. हे आपण या अगोदरच्या तासाला पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ पाणी या पदार्थाचे रेणुवस्तुमान असते 18 आणि म्हणून 18 ग्रॅम पाणी म्हणजेच पाण्याचा एक मोल होय. अशा पद्धतीने आपण कोणत्याही पदार्थाचा एक मोल म्हणजे तो पदार्थ किती ग्रॅम घ्यावयाचा हे या पूर्वीच्या तासाला अभ्यासलेला आहे. आता यानंतरचा या मोलशी संबंधित असणारा पुढचा भाग आहे तो म्हणजे ॲव्होगॅड्रो अंक. आता ॲव्होगॅड्रो अंक म्हणजे काय? ही एक संख्या आहे, हा एक अंक आहे की जो अंक काय दर्शवतो? कोणत्याही पदार्थाच्या एक मोल राशीमध्ये त्या पदार्थाचे किती अणु किंवा किती रेणू असतील हे दर्शवणारी संख्या म्हणजे ॲव्होगॅड्रो अंक होय. आता ही संख्या निश्चित असते हे एका इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगॅड्रो यांनी विविध प्रयोगाद्वारे संशोधन करून निश्चित केलेले आहे. आणि हा जो अंक आहे म्हणून या अंकाला ॲव्होगॅड्रो अंक असं म्हटलं जातं की जो अंक किंवा जी संख्या Na या संज्ञेचा वापर करून दर्शवली जाते. आता या ॲव्होगॅड्रो अंकामध्ये असणारी जी संख्या आहे ती संख्या किती आहे? कोणत्याही पदार्थाचा एक मोल आपण जर घेतला तर त्या एक मोल राशीमध्ये त्या पदार्थामध्ये असलेल्या मूलद्रव्याचे किंवा रेणूंचे जी संख्या आहे ती संख्या किती असते? तर ती आहे 6.022 गुणिले 1023. ज्याप्रमाणे आपण एक डझन म्हणजे 12, एक ग्रोस म्हणजे 12 डझन म्हणजे 144 या समूहदर्शक संख्या आपण वापरतो, त्याचप्रमाणे एक मोल कोणत्याही पदार्थाची एक मोल राशी म्हणजे त्या पदार्थामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची किंवा रेणूंची संख्या ही 6.022 गुणिले 1023 इतकी असते. आता ही जी संख्या आहे ही संख्या निश्चित असते की जी बदलत नाही. हे वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि या संख्येला किंवा या अंकाला ॲव्होगॅड्रो अंक असं का म्हणतात? त्याचं कारण या संदर्भात असणारं मूलभूत आणि मौलिक असं संशोधन इटालियन शास्त्रज्ञ ॲव्होगॅड्रो यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या सन्मानार्थ या संख्येला किंवा या अंकाला ॲव्होगॅड्रो अंक असं म्हणतात. आता मग या ॲव्होगॅड्रो अंकाच्या संख्येनंतर किंवा ॲव्होगॅड्रो अंकामध्ये असणारी ही जी संख्या आहे ही संख्या समजल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो? कोणत्याही पदार्थाच्या एका मोलमध्ये त्या पदार्थाचे 6.022 गुणिले 1023 इतके रेणू असतात
उदाहरणार्थ 1 मोल पाणी म्हणजे 18 ग्रॅम पाणी, कारण पाण्याचं रेणू वस्तुमान 18 आहे आणि म्हणून 18 ग्रॅम पाणी म्हणजेच 1 मोल पाणी होय, की ज्या 1 मोल पाण्यामध्ये पाण्याचे 6.022 गुणिले 10⁻23 इतके रेणू असतील. दुसरं उदाहरण ऑक्सिजन वायू. 32 हे ऑक्सिजन वायूचं रेणू वस्तुमान आहे. म्हणजेच 32 ग्रॅम ऑक्सिजन वायू घेतल्यास त्या वायूमध्ये असलेल्या म्हणजेच 1 मोल ऑक्सिजनमध्ये असलेल्या ऑक्सिजन रेणूंची संख्या 6.022 गुणिले 10⁻23. अशा प्रकारे कोणत्याही पदार्थाच्या एका मोलमध्ये असलेल्या त्या पदार्थांच्या रेणूंची संख्या आपण या ॲव्होगॅड्रो अंकाच्या साहाय्याने व्यक्त करू शकतो. आता या ॲव्होगॅड्रो अंकावरून आपण आपणास दिलेल्या कोणत्याही पदार्थामध्ये त्या पदार्थाचे किती रेणू असतील हे काढू शकतो. आता त्याचं एक उदाहरण ते उदाहरण या ठिकाणी सोडवून दिलेलं आहे. 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये किती रेणू असतात? आपणाला एकूण 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायू दिलेला आहे आणि या वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे किती रेणू असतील हे शोधायला सांगितले. पाठीमागच्या तासाला पण पाहिलेलं आहे. आपणाला दिलेल्या कोणत्याही पदार्थाच्या राशीमध्ये त्या पदार्थाचे किती मोल असतात हे काढण्यासाठीचं सूत्र पाठीमागच्या तासाला आपण अभ्यासलेलं आहे, की ज्यामध्ये कोणत्याही पदार्थांमधील मोलची संख्या बरोबर त्या पदार्थाचं ग्रॅममध्ये दिलेलं वस्तुमान भागिले त्या पदार्थाचं रेणू वस्तुमान. आता याच सूत्राचा वापर करून सर्वप्रथम आपणाला 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे किती मोल असतात त्या मोलची संख्या सर्वप्रथम निश्चित करून घ्यावी लागेल. आणि म्हणून कंसामध्ये दिले पहा, CO2 मधील मोलची संख्या म्हणजेच N बरोबर CO2 मधील किंवा CO2चे ग्रॅममध्ये दिलेलं वस्तुमान छेद CO2चे रेणू वस्तुमान ग्रॅममध्ये. आता आपल्याला उदाहरणामध्ये 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायू दिलेला आहे आणि म्हणून कार्बन डायऑक्साईडचं ग्रॅममधील वस्तुमान 66 घेतलेलं आहे छेद 44 लिहिलेलं आहे, कारण कार्बन डायऑक्साईड वायूचं रेणू वस्तुमान आहे 44 आणि म्हणून 66 भागिले 44 बरोबर 1.5 मोल. आता आपणास दिलेल्या कार्बन डायऑक्साईड वायूच्या 66 ग्रॅममध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे किती मोल असतील हे आपण निश्चित केलेलं आहे. आता यानुसार किंवा याचा वापर करून प्रत्यक्ष 66 ग्रॅममध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे किती रेणू असतील हे कसं काढायचं पहा. आता 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये 1.5 मोल इतका कार्बन डायऑक्साईड वायू असणार आहे आणि आपणास ॲव्होगॅड्रो अंकावरून हे माहीत आहे की 1 मोल कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये 6.022 गुणिले 10⁻23 इतके कार्बन डायऑक्साईडचे रेणू असतील आणि म्हणून 1.5 कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये कार्बन डायऑक्साईड वायूचे किती रेणू असतील हे काढून दाखवले पहा. 1 मोलमध्ये 6.022 गुणिले 10⁻23 तर 1.5 मोलमध्ये टिंब किंवा एक्स की जो तिरकस गुणाकार करून आपल्याला उत्तर मिळते 1.5 गुणिले 6.022 गुणिले 10⁻23 म्हणजेच 90.330 गुणिले 10⁻23 की ज्याचं पुढे रूपांतर केले 9.033 गुणिले 10⁻24 म्हणजे याचा अर्थ 66 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साईड वायूच्या रेणूंची संख्या किती असणार आहे 90.330 गुणिले 10⁻23 किंवा 9.033
गुणिले 10⁴ अशा प्रकारे आपण या अवोगॅड्रो अंकाचा वापर करून कोणत्याही पदार्थाच्या आपणास दिलेल्या राशीमध्ये त्या पदार्थाचे किती अणू किंवा किती रेणू आहेत हे या त्रैराशिकाचा वापर करून निश्चित करू शकतो. आता या पुढची जी स्लाइड आहे त्या पुढच्या स्लाइडमध्ये त्यांनी या मोल या संकल्पनेविषयी अधिक माहिती तुम्हाला व्हावी या संदर्भात चौकटीमध्ये काही संकल्पना दिल्या आहेत बघा. 1 डझन केळी म्हणजे किती केळी असतात? 12. 12 डझन, 12 गुणिले 12 144 म्हणून 12 डझन वह्या म्हणजे 144 वह्या मिळून 1 ग्रोस वह्या बनत असतात. त्याचप्रमाणे 1 मोल कोणत्याही पदार्थाचा 1 मोल, मग तो पदार्थ मीठ असू दे, पाणी असू दे किंवा आणखी कोणताही असू दे, कोणत्याही पदार्थाच्या एका मोलमध्ये म्हणजेच त्या पदार्थाचे ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं जे रेणू वस्तुमान आहे किंवा अणुवस्तुमान आहे त्या पदार्थाचे 6.022 गुणिले 10⁻³ इतके रेणू असतात. म्हणजे आपण व्यवहारामध्ये डझन, ग्रोस यासारख्या ज्या संकल्पना समूहदर्शक म्हणून वापरतो त्याचप्रमाणे मोल ही सुद्धा एक समूहदर्शक संकल्पना आहे की ज्या कोणत्याही पदार्थाच्या एका मोलमध्ये असणाऱ्या त्या पदार्थाचे रेणू किंवा अणूंची संख्या निश्चित असते. ती म्हणजे 6.022 गुणिले 10⁻²3. आता या स्लाइडच्या खालच्या बाजूला 2 चौकटी दिल्या आहेत. त्यापैकी डाव्या बाजूच्या चौकटीमध्ये जरा डोके चालवा यामध्ये 2 प्रश्न विचारले आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवून ठेवायची आहेत. पहिला प्रश्न आहे 36 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतील हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे 49 ग्रॅम सल्फ्युरिक आम्लामध्ये सल्फ्युरिक आम्लाचे किती रेणू असतील. ज्याप्रमाणे आपण वरती कार्बन डायऑक्साईड वायूमध्ये असणाऱ्या कार्बन डायऑक्साईड वायूच्या रेणूंची संख्या काढली त्याचप्रमाणे या ठिकाणी विचारलेल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील. आता 36 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतील याकरता 36 ग्रॅम पाणी म्हणजे पाण्याचे किती मोल हे प्रथम आपल्याला निश्चित करावं लागेल. त्याकरता पाण्याचं ग्रॅममध्ये दिलेलं वस्तुमान भागिले पाण्याचं रेणू वस्तुमान म्हणजे 36 भागिले 18 कारण 36 हे आपल्याला दिलेलं पाण्याचं वस्तुमान आहे आणि 18 हे पाण्याचं रेणू वस्तुमान आहे. ग्रॅममध्ये दिलेल्या वस्तुमानाला ग्रॅममधील रेणू वस्तुमानानं जर भागलं तर आपल्याला मोलची संख्या मिळेल म्हणजे 36 भागिले 18 बरोबर 2 ही मोलची संख्या येईल पाण्याची. आणि 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल पाण्यामध्ये 1 मोल पाण्यामध्ये पाण्याचे 6.022 गुणिले 10⁻² इतके रेणू असतील हे आपण पाहिलेलं आहे. 1 मोलमध्ये पाण्याचे 6.022 गुणिले 10⁻², तर मग 2 मोलमध्ये किती हे आपल्याला काढता येईल. या पद्धतीनं 36 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतील किंवा 49 ग्रॅम सल्फ्युरिक आम्लामध्ये म्हणजेच H2SO4 मध्ये H2SO4 चे किती रेणू असतील ही दोनही उदाहरणं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये सोडवा. आणि उजव्या बाजूचा जो रकाना दिला आहे या उजव्या बाजूच्या रकान्यामध्ये हे नेहमी लक्षात ठेवा. या अंतर्गत स्वयं अध्ययनासाठी काही माहिती दिली आहे. त्यामध्ये पहिला आकडा आहे एखाद्या पदार्थाच्या दिलेल्या राशीतील रेणूंची संख्या ही त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानावर ठरते. कोणता पदार्थ आपल्याला दिलेला आहे त्या पदार्थाची किती राशी दिलेली आहे याला आपण त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानानं भागत असतो की ज्यामुळं त्या पदार्थाचा आपणाला दिलेल्या राशीमध्ये किती मोल आहे हे आपणाला कळतं.
आणि एका मोलमध्ये असणाऱ्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या ही निश्चित असते. आणि म्हणून एखाद्या पदार्थाच्या दिलेल्या राशीमध्ये त्या पदार्थाचे किती रेणू असतील हे त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानावर अवलंबून असते. कारण त्या पदार्थाच्या दिलेल्या वस्तुमानाला त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाने भागून त्या पदार्थामध्ये असलेल्या मोलची संख्या आपण काढत असतो. आता दुसरी बाब जी आहे बघा, वेगवेगळ्या पदार्थांच्या समान वस्तुमानांच्या राशीमधील त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या वेगवेगळी असते. कारण वेगवेगळ्या पदार्थांचं रेणू वस्तुमान वेगवेगळं असतं. आणि तिसरी माहिती आहे, वेगवेगळ्या पदार्थाच्या एक मोल राशीमधील किंवा एक मोल राशींची ग्रॅममधील वस्तुमाने वेगवेगळे असतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पदार्थांचा एक मोल म्हणजे त्या पदार्थाचं ग्रॅममध्ये व्यक्त केलेलं रेणू वस्तुमान असतं. आणि प्रत्येक पदार्थाचं रेणू वस्तुमान वेगवेगळं असल्या कारणाने प्रत्येक पदार्थाच्या एक मोल राशीमध्ये असणाऱ्या ग्रॅममधील वस्तुमान हे निश्चितच वेगवेगळं असणार आहे. एक मोल म्हणजे काय, त्याचप्रमाणे एक मोल पदार्थामध्ये असलेल्या त्या पदार्थाच्या रेणूंची संख्या याबाबतीत असणारी माहिती आपण पाहिलेली आहे. आता यानंतर या म्हणजे काय, यापूर्वी आपण संयुजीची व्याख्या आहे ती व्याख्या अभ्यासलेली आहे. कोणत्याही मूलद्रव्याची संयुजा म्हणजे त्या मूलद्रव्याची इतर मूलद्रव्यांबरोबर असणारी संयोग पावण्याची क्षमता. संयुज म्हणजे काय हे पाहण्यापूर्वी त्यांनी या ठिकाणी 2 प्रश्न विचारले आहेत. त्यामधला पहिला प्रश्न आहे H2 म्हणजेच हायड्रोजन, HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल, H2O म्हणजे पाणी व NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. या संयुगांच्या रेणुसूत्रावरून त्या संयुगामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या संयुजा ठरवा. हा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न आहे NaCl आणि MgCl या संयुगांमध्ये कोणत्या प्रकारचा रासायनिक बंध आहे. आता हे जे दोन्हीही प्रश्न आहेत या दोन्हीही प्रश्नांची उत्तरं आपण यापूर्वी अभ्यासलेली आहेत. आता यातला दुसरा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर प्रथम पाहूया. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड आणि MgCl2 म्हणजेच मॅग्नेशियम क्लोराईड. आता ही दोनही संयुग जे आहेत ही दोनही संयुग आयनिक संयुग आहेत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारा बंध हा आयनिक बंध या प्रकारचा आहे. आता आयनिक संयुग जे आहेत ते आयनिक संयुग तयार होत असताना आयनिक बंध निर्माण होत असतो हे आपल्याला माहीत आहे. आणि आयनिक बंध हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होऊन निर्माण होत असतो. आता पहिला जो प्रश्न आहे तो पहिला प्रश्न बघा. आता H2 म्हणजेच हायड्रोजन वायू, HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक आम्ल, H2O म्हणजे पाणी आणि NaCl म्हणजे सोडियम क्लोराईड. आता ही जी वेगवेगळी संयुगे आहेत यापैकी काही संयुगे आयनिक संयुगे आहेत तर काही संयुगे सहसंयुज संयुगे आहेत. आता ही जी संयुगे आहेत या संयुगांच्या रेणुसूत्रावरून आपणाला त्या संयुगामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांची संयुजा ठरवता येते. आणि ती कशी ठरवतात हे आपण यापूर्वी अभ्यासलेलं आहे. तर H2 म्हणजेच हायड्रोजन या वायूमध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचे 2 अणू आहेत आणि या मूलद्रव्याच्या 2 अणूमध्ये बंध तयार होऊन हायड्रोजनचा रेणू तयार झाला आहे. आता हायड्रोजन या मूलद्रव्याचे 2 अणू आहेत आणि आपल्याला माहित आहे कोणत्याही संयुगाच्या रेणुसूत्रामध्ये त्या संयुगातील जी घटक मूलद्रव्ये असतात ती घटक मूलद्रव्ये त्यांच्या संयुजेच्या व्यस्त प्रमाणात
एकमेकांशी संयोग पावतात. आता या ठिकाणी H आणि H म्हणजे हायड्रोजनच्या दोन अणूमध्ये एक अणूमध्ये एकाच एक या प्रमाणामध्ये संयोग झालेला आहे. म्हणजे या हायड्रोजनची संयुजा एक आहे असं आपल्याला सांगता येईल. आता हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोजन आणि क्लोरीन या रेणुसूत्रामध्ये हायड्रोजन आणि क्लोरीन ही दोन्ही मूलद्रव्य एकाच एक या प्रमाणामध्ये संयुग पावले आहेत. म्हणजे या दोनही मूलद्रव्यांच्या संयुजा म्हणजे हायड्रोजन आणि क्लोरीन या दोनही मूलद्रव्यांची संयुजा एकच आहे हे आपल्याला निश्चित करता येतं. आता तिसरं पाणी हे जे संयुग आहे की ज्या संयुगाच्या रेणुसूत्रामध्ये हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 म्हणजेच 2:1 या प्रमाणामध्ये ही मूलद्रव्य एकमेकांशी संयोग पावलेली आहे. याचा अर्थ संयुजेच्या व्यस्त प्रमाणात ही जर एकमेकांशी संयोग पावत असतील तर हायड्रोजनची संयुजा ऑक्सिजनच्या अणू एवढी म्हणजेच 1 आणि ऑक्सिजनची संयुजा हायड्रोजनच्या अणू एवढी म्हणजेच 2 आणि म्हणून पाणी या संयुगाच्या रेणुसूत्रावरून हायड्रोजनची संयुजा 1 तर ऑक्सिजनची संयुजा 2 असल्याचं दिसून येतं. आणि चौथं म्हणजे सोडियम क्लोराईड या संयुगाच्या रेणुसूत्रावरून सोडियम आणि क्लोरीन ही दोन्ही मूलद्रव्य एकाच एक या प्रमाणामध्ये संयोग पावलेले आहेत. याचा अर्थ दोघांची संयुगे समान आहे आणि ती म्हणजे 1 आहे. अशा प्रकारे संयुगांच्या रेणूवरून त्या संयुगामध्ये असलेल्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांची संयुजा आपणाला निश्चित करता येते, ठरविता येते. त्याकरिता आपणास हा नियम माहीत असणं गरजेचं आहे. जेव्हा संयुगे तयार होत असतात तेव्हा त्या संयुगातील मूलद्रव्ये त्यांच्या संयुजेच्या व्यस्त प्रमाणात एकमेकांशी संयोग पावत असतात की ज्या नियमाचा वापर करून आपण रेणुसूत्रावरून वेगवेगळ्या संयुगामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांची संयुजा निश्चित करत असतो. आता संयुजा म्हणजे काय हे आपण यापूर्वी अभ्यासले आहे की ज्या संयुजेची व्याख्या म्हणजे मूलद्रव्याच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. आणि कोणत्याही मूलद्रव्याची संयुजा ही एका विशिष्ट अंकानं दर्शवली जाते की जो अंक किंवा जी संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याने दुसऱ्या मूलद्रव्याबरोबर संयोग पावताना निर्माण केलेल्या रासायनिक बंधांच्या संख्ये इतकी असते. आणि म्हणून रासायनिक संयोगावेळी किंवा रासायनिक अभिक्रियावेळी एखाद्या मूलद्रव्याचा अणू दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूबरोबर किती बंध निर्माण करतो म्हणजेच किती इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो यावरून त्या मूलद्रव्याची संयुजा निश्चित केली जाते किंवा संयुजा ठरवली जाते. त्याचं एक उदाहरण या ठिकाणी चौकटीमध्ये दिलेलं आहे पहा. सोडियम या मूलद्रव्याचा अणू त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन 281 आहे हे आपणास माहीत आहे की ज्या सोडियमचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेतील 1 इलेक्ट्रॉन देऊन सोडियम आयन की ज्याच्यावरती 1 धनप्रभार आहे तो आयन तयार करतो. तर क्लोरीन अणू काय करतो त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन 287 आहे. त्यामुळे त्याच्या बाह्यतम कक्षेतील अष्टक स्थिती पूर्ण करण्यासाठी त्याला 1 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे की जो 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनचा अणू दुसऱ्या कुठल्या तरी मूलद्रव्याकडून घेतो आणि 288 असं इलेक्ट्रॉन स्वरूपन असणारा क्लोराईड हा क्लोरीन या मूलद्रव्याचा 1 ऋणप्रभार असलेला आयन तयार करतो.
आता या दोन्हीही आयनांवरती समान परंतु विरुद्ध विद्युत प्रभार असल्यामुळे हे दोन्ही आयन एकमेकांकडे आकर्षिले जातात आणि सोडियम क्लोराईड म्हणजेच मिठाचा रेणू तयार होतो. अशा प्रकारे आयनिक बंध असलेला सोडियम क्लोराईड हा रेणू तयार झालेला आहे की ज्याला आपण खाण्याचं मीठ असं म्हणतो. म्हणजे सोडियम या मूलद्रव्याच्या अणूनं क्लोरीन या मूलद्रव्याच्या अणूला एक इलेक्ट्रॉन दिला असता या दोन्ही मूलद्रव्यांची अष्टक स्थिती पूर्ण होते आणि त्यामुळे सोडियम क्लोराईड हा एक रासायनिक बंध असलेला आयनिक संयुगाचा रेणू तयार होतो. आता या रासायनिक संयुगामध्ये सोडियम आणि क्लोरीन या दोन्ही मूलद्रव्याच्या अणूंनी एक एक इलेक्ट्रॉन दिलेला आहे आणि घेतलेला आहे. सोडियमनं एक दिलेला आहे, क्लोरीननं एक घेतलेला आहे आणि म्हणून या दोनही मूलद्रव्यांची संयुजा एक आहे असं म्हटलं जातं की ज्यावरून संयुजेची जी व्याख्या आहे ती व्याख्या काय केली जाते. आयनिक बंध निर्माण होताना मूलद्रव्याचा अणू जितके इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. ही संयुजेची इलेक्ट्रॉन स्वरूपणावर आधारित केलेली व्याख्या आहे. म्हणजे मूलद्रव्याची संयुजा ही त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणाशी संबंधित असते हे आपल्याला यावरून दिसून येतं. संयुजेची इलेक्ट्रॉन स्वरूपणावर आधारित जी व्याख्या आहे ती व्याख्या पुन्हा एकदा सांगतोय. आयनिक बंध निर्माण होताना एखाद्या मूलद्रव्याच्या अणूने जितके इलेक्ट्रॉन दिलेले किंवा घेतलेले असतील ती संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याची संयुजा होय. आता मूलद्रव्याच्या अणूनं इलेक्ट्रॉन दिला म्हणजे त्या मूलद्रव्याचा धनप्रभार असलेला आयन तयार होतो आणि एखाद्या मूलद्रव्याच्या अणूनं इलेक्ट्रॉन घेतला म्हणजेच ऋणप्रभारित आयन तयार होतो. धनप्रभारित आयनाला कॅटायन म्हणजेच धन आयन आणि ऋणप्रभारित आयनांना ॲनायन म्हणजेच ऋण आयन असे म्हणतात. हा विज्ञान कुपी या चौकटीमध्ये दिलेल्या माहितीचा भाग आहे. जरा डोके चालवा या अंतर्गत त्यांनी एक प्रश्न विचारलाय. MgCl2 व CaO ही संयुगे मूलद्रव्यांपासून कशी तयार होतील. तर MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईड की ज्या मॅग्नेशियम क्लोराईडचा रेणू तयार होत असताना काय होईल. मॅग्नेशियमची संयुजा 2 आहे आणि क्लोरीनची संयुजा 1 आहे. त्यामुळं मॅग्नेशियम हे मूलद्रव्य क्लोरीनच्या 2 वेगवेगळ्या अणूंना प्रत्येकी 1 इलेक्ट्रॉन देईल की ज्यामुळे मॅग्नेशियमचा 1 आणि क्लोरीनचे 2 अणू यांच्यामध्ये 2 आयनिक बंध तयार होऊन मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाचा रेणू तयार होईल. आता दुसरं संयुग आहे कॅल्शियम ऑक्साईड की ज्या संयुगाच्या एका रेणूमध्ये कॅल्शियमचा आणि ऑक्सिजनचा एक एक अणू आहे. तर कॅल्शियम या मूलद्रव्याची संयुजा आहे 2 आणि ऑक्सिजन या मूलद्रव्याची संयुजा सुद्धा 2 आहे. आता या संयुगामध्ये काय होतं. कॅल्शियम हे मूलद्रव्य ऑक्सिजन या मूलद्रव्याला 2 इलेक्ट्रॉन देतं. म्हणजे कॅल्शियमचा अणू ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या अणूला 2 इलेक्ट्रॉन्स देतो आणि त्यातून
कॅल्शियम ऑक्साईड या संयुगाचं रेणुसूत्र कॅल्शियम आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांपासून कसं होतं हे बघा. कॅल्शियमचा अणू त्याच्या बाह्यतम कक्षेतील 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजन या मूलद्रव्याच्या अणूला देतो, की ज्यामुळे कॅल्शियम आणि ऑक्सिजन या 2 मूलद्रव्यांच्या अणूमध्ये आयनिक बंध तयार होऊन कॅल्शियम ऑक्साईड या संयुगाचा रेणू तयार होतो. अशा प्रकारे आयनिक बंध तयार होत असताना इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जाते. आता खाली 2 चौकटी दिल्या आहेत, की ज्यामध्ये डाव्या बाजूला असणारी चौकट काय सांगते? दिल्या किंवा घेतल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही नेहमी पूर्णांक संख्या असते आणि म्हणून संयुजा ही पूर्णांकातच असते. अगदी बरोबर आहे. म्हणजे जेव्हा आयनिक बंध तयार होत असतो तेव्हा त्या मूलद्रव्यांच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते आणि इलेक्ट्रॉनची ही देवाणघेवाण त्या मूलद्रव्यांमध्ये होणारी ही पूर्णांकातच असणार आहे, कारण अर्धा इलेक्ट्रॉन देणं घेणं शक्य नसतं आणि त्यामुळं संयुजा कोणत्याही मूलद्रव्याची ही पूर्णांकातच असते, हेही आपणाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आता कार्यसंस्थांचे यामध्ये NCL म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे या एका संस्थेचं कार्य रसायनशास्त्रामध्ये या संस्थेद्वारे केलं जाणारं जे कार्य आहे या कार्याचा परिचय आपणाला व्हावा या उद्देशानं कार्यसंस्थांचे या अंतर्गत NCL म्हणजेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे यांच्या कार्याची परिचय करून दिलेला आहे. वेगवेगळ्या उद्योगांना मदत करणे, त्याचप्रमाणे देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा फायदेशीररित्या वापर होण्याच्या दृष्टीनं नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास करणे या उद्देशाने CSIR चा एक घटक असलेल्या प्रयोगशाळेची स्थापना 1950 साली जैवतंत्रज्ञान 1950 साली झाली. जैवतंत्रज्ञान, नॅनोतंत्रज्ञान, कॅटॅलिसिस, औषधे, उपकरणे, कृषी, रसायने, वनस्पती ऊतींचे संवर्धन, बहुवार्षिक विज्ञान अशा विविध उपशाखांमध्ये विविध प्रकारचं संशोधन या NCL नावाच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमध्ये केलं जातं. कार्यसंस्थांचे या अंतर्गत या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची जी माहिती आहे ती माहिती थोडक्यात दिली आहे. आता यानंतर आपण वेगवेगळ्या मूलद्रव्याची संयुजा आहे ती संयुजा किती असते याचा अभ्यास यापूर्वीच्या विज्ञानाच्या पुस्तकांमध्ये केलेला आहे. त्यावर आधारित हा तक्ता जो तक्ता आपणाला भरायचा आहे. आता या डाव्या बाजूचा हा जो तक्ता आहे या तक्त्यामध्ये पहिल्या रकान्यात मूलद्रव्य दिलेले आहे, दुसऱ्या रकान्यात त्या मूलद्रव्याचा अणुअंक दिलेला आहे, तिसऱ्या रकान्यामध्ये त्या मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहिलेलं आहे आणि चौथ्या रकान्यामध्ये त्या मूलद्रव्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून त्या मूलद्रव्याचे संयुजा इलेक्ट्रॉन्स किती असतात ते दिलेलं आहे आणि त्याच्यावरून त्या मूलद्रव्याची संयुजा किती आहे अशा पद्धतीनं हा तक्ता दिला आहे, की ज्या तक्त्यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या बाबतीत या चारही बाबींपैकी काही बाबी दिलेल्या आहेत, उरलेल्या बाबी तुम्हाला पूर्ण करावायच्या आहेत. आता उदाहरणार्थ हायड्रोजनच्या चारही बाबी दिलेल्या आहेत बघा. हायड्रोजनचा अणुअंक 1 आहे, इलेक्ट्रॉन स्वरूपण 1, संयुजा इलेक्ट्रॉन्स 1 आणि संयुजा 1 आहे. हेलियम या मूलद्रव्याच्या बाबतीत इलेक्ट्रॉन 2 आहेत, इलेक्ट्रॉन स्वरूपण 2 आणि संयुजा इलेक्ट्रॉन्स आहेत 2. आता या हेलियमची पहिली कक्षा हीच बाह्यतम कक्षा आहे, त्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे द्विस्थिती पूर्ण आहे, त्यामुळे याची संयुजा 0 असणार.
आता लिथियम या मूलद्रव्याचा अणुअंक दिलेला नाही, पण इलेक्ट्रॉन स्वरूपात दिले आहे. आता इलेक्ट्रॉन स्वरूपन म्हणजे काय असतं? त्या मूलद्रव्याच्या एका अणुभोवताली फिरणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या असते, की ज्या संख्येची वेगवेगळ्या कक्षेतील विभागणी इलेक्ट्रॉन स्वरूपनामध्ये दिलेली असते. मग या सर्व कक्षांमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची बेरीज केली की आपणाला त्या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकाभोवती एकूण किती इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत ते लक्षात येईल. आणि ही इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुअंक असतो, कारण इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या समान असते. आणि अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकामध्ये असणाऱ्या प्रोटॉनची किंवा अणुकेंद्रकाभोवती असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या होय, हे आपण पाहिले. आणि त्यामुळं 2 आणि 1 म्हणजे एकूण 3 इलेक्ट्रॉन्स लिथियम या मूलद्रव्याच्या अणुकेंद्रकाभोवती असणाऱ्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत आहेत. आणि म्हणून लिथियमचा अणुअंक येईल 3. आता संयुज इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय? त्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या, की जी बाह्यतम कक्षेमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या या ठिकाणी 1 आहे, म्हणून संयुज इलेक्ट्रॉन्स 1. आता याला दुसरी कक्षा ही बाह्यतम कक्षा असल्यामुळे 8 इलेक्ट्रॉन त्यामध्ये कमीत कमी असावे लागतील, म्हणजे अष्टस्थिती पूर्ण असावी लागेल. आणि अष्टस्थिती पूर्ण करण्यासाठी 7 इलेक्ट्रॉन घेणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा लिथियम 1 इलेक्ट्रॉन देईल आणि लिथियमची संयुजा होईल 1. म्हणजे संयुजा इलेक्ट्रॉन 1 आहेत, की जो संयुजा इलेक्ट्रॉन दिल्यामुळं संयुजतेची 1 बनेल. तर बेरिलियम अणुअंक दिलेला आहे 4. त्याची संयुजा काय होईल किंवा त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं असेल बघा. इलेक्ट्रॉन स्वरूपन पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 2. म्हणजे दुसऱ्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, याचा अर्थ संयुजा इलेक्ट्रॉन आले 2 आणि संयुजा पण आली 2. अशा पद्धतीने बेरिलियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि संयुजा इलेक्ट्रॉन्स आपण या ठिकाणी लिहू शकतो. या पद्धतीने या तक्त्यातील उरलेल्या सर्व मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉन स्वरूपन आणि त्याची संयुजा किंवा संयुजा इलेक्ट्रॉन्स याची माहिती तुम्हाला पूर्ण करावयाची आहे. आता यानंतर आपण पुढची संकल्पना म्हणजेच परिवर्ती संयुजा म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. वेगवेगळ्या परिस्थितीत काही मूलद्रव्यांचे अणू वेगवेगळ्या संख्येने इलेक्ट्रॉन देतात किंवा घेतात. त्यामुळे अशा वेळी मूलद्रव्ये एकापेक्षा जास्त संयुजा दर्शवतात. आणि म्हणून मूलद्रव्यांचा हा जो गुणधर्म आहे, की ज्या गुणधर्मानुसार ती मूलद्रव्य काही वेळा एकापेक्षा जास्त संयुजा दर्शवित असतील, तर त्या मूलद्रव्याची संयुजा ही परिवर्ती संयुजा आहे असं म्हटलं जातं. आता याचं एक उदाहरण दिलं आहे लोह म्हणजे लोखंड. तर लोखंड हे मूलद्रव्य किंवा या मूलद्रव्याचे अणू काही वेळा 2 तर काही वेळा 3 संयुजा दर्शवतात. म्हणजेच लोखंडाचे अणू काही वेळा 2 इलेक्ट्रॉन किंवा काही वेळा 3 इलेक्ट्रॉन देतात. आता जेव्हा 2 इलेक्ट्रॉन देतात तेव्हा ते कसं संयुग तयार करतं आणि 3 इलेक्ट्रॉन देतात तेव्हा कसं तयार करतं याचं उदाहरण दिलं आहे बघा. हे नेहमी लक्षात ठेवामध्ये. तर क्लोरीन आणि लोखंड या 2 मूलद्रव्यांचे अणू एकमेकांमध्ये जर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करत असतील, तर जेव्हा लोखंडाचा अणू 2 इलेक्ट्रॉन देतो तेव्हा क्लोरीनच्या 2 अणूंबरोबर 2 रासायनिक बंध तयार करून FeCl2 म्हणजेच फेरस क्लोराईड या संयुगाचा रेणू तयार होतो. लोखंडाने क्लोरीनच्या 3 वेगवेगळ्या अणूंना प्रत्येकी 1 याप्रमाणे 3 इलेक्ट्रॉन्स दिल्यामुळे FeCl3 म्हणजेच फेरिक क्लोराईड या संयुगाचा रेणू तयार झाला. अशा पद्धतीने परिवर्ती संयुजा दर्शवणारी मूलद्रव्य जेव्हा इतर कोणत्याही मूलद्रव्याबरोबर संयोग पावतात तेव्हा ती
अशी वेगवेगळ्या प्रकारची संयुग तयार करू शकतात. यावर आधारित आणखीन एक तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. परिवर्ती संयुजा दर्शवणारी काही मूलद्रव्ये की ज्यामध्ये तांबे हे मूलद्रव्य 1 किंवा 2 संयुजा दर्शवतात. म्हणजे तांबे या मूलद्रव्याचा अणू काही वेळा 1 इलेक्ट्रॉन देतो तर काही वेळा 2 इलेक्ट्रॉन देतो. जेव्हा 1 इलेक्ट्रॉन देतो तेव्हा क्युप्रस हा एक धनप्रभार असलेला आयन तयार करतो आणि जेव्हा 2 इलेक्ट्रॉन देतो तेव्हा क्युप्रिक हा तांब्याचा 2 धनप्रभार असलेला आयन तयार होतो. त्याचप्रमाणे पारा या मूलद्रव्याची संयुजा सुद्धा 1 किंवा 2 असते. म्हणजेच पारा या मूलद्रव्याचा अणू काही वेळा 1 तर काही वेळा 2 इलेक्ट्रॉन्स देतो. जेव्हा 1 इलेक्ट्रॉन देतो तेव्हा 1 धनप्रभार असलेला मर्क्युरस हा कॅटायन तयार होतो. तर जेव्हा 2 धनप्रभार असलेला मर्क्युरिक आयन तयार होतो तेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स पारा या मूलद्रव्याच्या अणूने दिलेले असतात. अशा प्रकारे मर्क्युरस आणि मर्क्युरिक हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आयन या पारा मूलद्रव्यापासून तयार होतात. आणि आता आपण पाहिल्याप्रमाणे लोखंड या मूलद्रव्याचे अणू काही वेळा 2 तर काही वेळा 3 इलेक्ट्रॉन देतात. जेव्हा 2 इलेक्ट्रॉन देतात तेव्हा लोखंडाचा 2 धनप्रभार असलेला फेरस हा आयन तयार होतो. तर 3 इलेक्ट्रॉन दिले असता लोखंडाचा 3 धनप्रभार असलेला फेरिक हा आयन तयार होतो. आता शोध घ्या या उजव्या बाजूच्या चौकटीमध्ये तुम्हाला एक कृती सांगितली आहे. परिवर्ती संयुजी असणारी आणखी काही मूलद्रव्ये तुम्ही आवर्त सारणीवरून शोधून काढायचे आहेत आणि वरीलप्रमाणे परिवर्ती संयुजा असणाऱ्या मूलद्रव्यांची संयुगे शोधा. म्हणजे एखादं परिवर्ती मूलद्रव्य जेव्हा 2 वेगवेगळ्या किंवा एकाच मूलद्रव्यांच्या अणूबरोबर संयोग पावतं तेव्हा त्या परिवर्ती मूलद्रव्याच्या त्या संयुगांची निर्मिती कशी होते, त्यांची नावे काय असतात याची माहिती तुम्हाला अभ्यासाला सांगितलं आहे. आता यानंतरचा या प्रकरणातला जो पुढचा भाग आहे तो म्हणजे मूलके. आता मूलके म्हणजे काय हे अभ्यासण्यापूर्वी आपल्याला त्यांनी काही कृती करायला सांगितले. त्यामध्ये एक तक्ता पूर्ण करायला सांगितलं आहे की ज्याच्यामध्ये आम्लारी आणि आम्लांचे रेणू दिलेले आहेत की ज्या आम्लारी आणि आम्लांच्या रेणूमध्ये असलेल्या कॅटायन आणि ॲनायन म्हणजेच धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयनांची नावे किंवा आयनांच्या संज्ञा लिहावयास सांगितलेल्या आहेत. आता उदाहरणार्थ आम्लारी NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड. आता सोडियम हायड्रॉक्साईड या आम्लारीमध्ये Na प्लस म्हणजे सोडियमचा धन आयन असतो म्हणजे कॅटायन Na प्लस आणि ॲनायन OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईडचा ऋणप्रभारित आयन असतो की ज्याला ॲनायन आपण म्हणतो. म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड या आम्लारीमध्ये Na प्लस हा कॅटायन आणि OH मायनस हा ॲनायन आहे. त्याचप्रमाणे पोटॅशियम हायड्रॉक्साईड म्हणजे KOH मध्ये K प्लस हा कॅटायन आणि OH मायनस हा ॲनायन आहे. आणि CaOH ट्वाईसमध्ये Ca2 प्लस हा कॅटायन आणि OH मायनस हा ॲनायन आहे. त्याचप्रमाणे आम्लांच्या बाबतीत H प्लस हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये H प्लस हा कॅटायन आहे तर Cl मायनस हा ॲनायन आहे. HBr म्हणजेच हायड्रोजन ब्रोमाइडमध्ये H प्लस हा कॅटायन आणि Br मायनस हा ॲनायन आणि HNO3 म्हणजेच नायट्रिक ॲसिडमध्ये H प्लस हा कॅटायन आणि NO3 मायनस हा ॲनायन आहे. आता मी सांगितल्याप्रमाणे हा जो तक्ता आहे तो तक्ता तुम्ही भरून ठेवायचा आहे. आता या तक्त्यावरून आपणाला असं दिसून येतं की ही जी आयनिक संयुग आहेत, आता ही जी आम्ल आणि आम्लारे आहेत ही सर्व आयनिक संयुग आहेत की ज्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाल्यामुळे आयनिक बंध तयार होऊन या संयुगांची रेणू तयार झालेली आहेत
की ज्या आयनिक संयुगामध्ये एक कॅटायन म्हणजे धनप्रभारित आणि एक ॲनायन म्हणजेच ऋणप्रभारित असे दोन प्रकारचे आयन एकत्र आलेले असतात किंवा त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार झालेला असतो. आता हा रासायनिक बंध तयार झाल्यामुळं या आम्ल आणि आम्लारीसारख्या आयनिक बंध असणाऱ्या संयुगांची निर्मिती होत असते, की ज्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की आयनिक बंध असणाऱ्या संयुगामध्ये असणारे हे जे दोन घटक आहेत, की ज्यापैकी एक कॅटायन म्हणजे धनप्रभारित आयन असतो आणि दुसरा ॲनायन म्हणजेच ऋणप्रभारित आयन असतो, की जे दोनही घटक रासायनिक अभिक्रियेमध्ये स्वतंत्रपणे भाग घेत असतात, की ज्यांना आपण मूलके असं म्हणतो. मग मूलकांची व्याख्या काय किंवा मूलक म्हणजे काय? रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे आयनिक संयुगातील धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयनांना म्हणजेच कॅटायन आणि ॲनायनांना मूलके असं म्हटलं जातं. मूलकांचं प्रामुख्यानं दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यातला पहिला प्रकार आहे धनप्रभारित मूलक, की ज्याला आपण कॅटायन म्हणतो. दुसरा प्रकार आहे ऋणप्रभारित मूलक, की ज्याला आपण ॲनायन म्हणतो. जे मूलकांचे त्यांच्यावरती असणाऱ्या विद्युत प्रभारावरून दोन प्रकार पडतात. एक धन आयन म्हणजेच कॅटायन आणि दुसरं ऋण आयन म्हणजेच ॲनायन. आता पाठीमागे जो आपण आम्ल आणि आम्लारीचा तक्ता अभ्यासला त्याच्यावरून आपल्याला मूलकांचे आणखी दोन प्रकार पडताना दिसतात. त्यामधला पहिला प्रकार आहे आम्लारी धर्मी मूलक आणि दुसरा प्रकार आहे आम्लधर्मी मूलक. म्हणजे मूलकांचे असेही दोन प्रकार पडतात, की ज्यामध्ये पहिला प्रकार आहे आम्लारी धर्मी मूलक आणि दुसरा प्रकार आहे आम्लधर्मी मूलक. आता या दोन्ही प्रकारांची व्याख्या आणि त्यामध्ये असणाऱ्या उदाहरणांची माहिती मी तुम्हाला सांगतोय. आम्लारी धर्मी मूलक म्हणजे काय? जो धनप्रभारित आयन म्हणजेच कॅटायन ऋणप्रभारित हायड्रॉक्साईड म्हणजेच OH मायनस या आयनांबरोबर संयोग पावतो किंवा या आयनांबरोबर जोडी तयार करतो, त्या धनप्रभारित आयनांना म्हणजेच कॅटायनांना आम्लारी धर्मी मूलक असे म्हणतात. उदाहरणार्थ Na+K+ ही धनप्रभारित मूलक आहेत, की जी धनप्रभारित मूलक OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड या मूलकाबरोबरच संयोग पावतात आणि म्हणून त्यांना आम्लारी धर्मी मूलक असे म्हणतात. आम्लारी धर्मी मूलकाची व्याख्या पुन्हा एकदा बघा. जे धनप्रभारित मूलक म्हणजेच कॅटायन OH मायनस म्हणजेच हायड्रॉक्साईड आयनांबरोबर संयोग पावतात किंवा जोडी तयार करतात, अशा धनप्रभारित मूलकांना आम्लारी धर्मी मूलक असे म्हणतात. उदाहरणार्थ Na+K+ इत्यादी. आता ऋणप्रभारित मूलक आम्लधर्मी मूलक. आता आम्लधर्मी मूलक म्हणजे काय? जे ऋणप्रभारित आयन म्हणजेच ॲनायन H+ म्हणजेच हायड्रोजन आयनांबरोबर संयोग पावतात किंवा जोडी निर्माण करतात, त्या ऋणप्रभारित मूलकांना आम्लधर्मी मूलक असे म्हणतात. आता याची उदाहरणं आहेत Cl- Br-. Cl- किंवा Br- हे दोन्हीही मूलके H+ म्हणजेच हायड्रोजन आयनांबरोबर संयोग पाहून HCl, HBr यासारख्या संयुगांची निर्मिती करतात. म्हणून या ऋणप्रभारित आयनांना, ज्याला आपण ॲनायन असं म्हणतो, त्यांना आम्लधर्मी मूलक असे
म्हणतात. ही आहेत आम्लधर्मी मूलकांची उदाहरणे. थोडक्यात धनप्रभारित आयन जे असतात की ज्याला आपण कॅटायन म्हणतो, ते धनप्रभारित आयन हे आम्लधर्मी मूलके आहेत आणि ऋणप्रभारित आयन की ज्यांना आपण ॲनायन म्हणतो, ती सर्व आम्लधर्मी मूलके आहेत. अशा प्रकारे या दोन्ही व्याख्यांचा उपयोग करून आपण आपणास दिलेल्या मूलकांचं आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी मूलकांमध्ये वर्गीकरण करू शकतो, की ज्यावर आधारित सांगा पाहू या सत्रामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला वेगळा, पुढील मूलकांपैकी आम्लधर्मी मूलके कोणती आणि आम्लारीधर्मी मूलके कोणती. तुम्हाला त्या मूलकांवरती असणाऱ्या विद्युत प्रभाराच्या प्रकारावरून या मूलकांचं या दोन गटामध्ये वर्गीकरण करता येईल. आता मूलकांचे आणखी दोन प्रकार पडतात, साधा मूलक आणि संयुक्त मूलक. आता हे दोन प्रकार कशावरून पडतात, त्या मूलकामध्ये असणाऱ्या एकाच किंवा वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंच्या संख्येवरून. आता साधा मूलक म्हणजे काय? साधा मूलक म्हणजे ज्या मूलकामध्ये असणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संख्या एक असते. म्हणजेच एकाच अणूने इलेक्ट्रॉन दिला किंवा घेतला असता तयार होणाऱ्या मूलकांना आपण साधा मूलक असे म्हणतो. म्हणजे साध्या मूलकामध्ये एकाच मूलद्रव्याचा एक अणू समाविष्ट असतो. उदाहरणार्थ Na+, Cu2+ इत्यादी उदाहरणे आहेत. म्हणजे साध्या मूलकामध्ये एकाच प्रकारच्या मूलद्रव्याच्या एकाच अणूचा समावेश असतो. आता संयुक्त मूलक हा मूलकाचा आणखीन एक प्रकार आहे, की ज्या संयुक्त मूलकामध्ये एकापेक्षा जास्त भिन्न मूलद्रव्यांच्या अणूंचा गट एखादा किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो, की ज्यामुळं संयुक्त मूलकांची निर्मिती होते. म्हणजे भिन्न मूलद्रव्यांच्या अणूंच्या गटाने एखादा इलेक्ट्रॉन दिला किंवा घेतला असता तयार होणाऱ्या विद्युत प्रभारित अणूंच्या गटाला संयुक्त मूलक असे म्हणतात. त्याचं उदाहरण दिले बघा, MnO4-, MnO4- हे संयुक्त मूलकाचं उदाहरण आहे. कारण मॅंगॅनीजचा 1 आणि ऑक्सिजनचे 4 अशा एकूण 5 अणूंच्या गटानं एक इलेक्ट्रॉन घेतलेला आहे आणि त्यामुळे MnO4- हा एक मूलक तयार झालेला आहे, की ज्याला आपण संयुक्त मूलक असे म्हणतो. त्याचप्रमाणे SO4-2+ हे सुद्धा संयुक्त मूलकाचंच उदाहरण आहे. NH4+ हे सुद्धा संयुक्त मूलकाचं उदाहरण आहे. म्हणजे संयुक्त मूलक याचा अर्थ काय, एकापेक्षा अधिक वेगवेगळ्या मूलद्रव्यांच्या अणूंचा गट जेव्हा इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो तेव्हा तयार होणारा हा विद्युत प्रभारित अणूंचा गट आहे, की ज्याला आपण संयुक्त मूलक असं म्हणतो. म्हणजे मूलकांचे वेगवेगळे प्रकार. पहिल्यांदा आपण मूलकावरती असणाऱ्या विद्युत प्रभारावरून दोन प्रकार बघितले, धन आयन आणि ऋण आयन, म्हणजेच कॅटायन आणि ॲनायन. दुसरे दोन प्रकार पाहिले ते त्या मूलद्रव्याच्या प्रवृत्तीवरून, की ज्याच्यामध्ये आम्लारीधर्मी आणि आम्लधर्मी मूलक असे दोन गट पाहिले. आणि तिसरे दोन प्रकार पाहिले ते म्हणजे साधा मूलक आणि संयुक्त मूलक, की जे मूलक तयार होत असताना असणाऱ्या मूलद्रव्याच्या अणूंच्या संख्येवरून पडणारे दोन गट आहेत. अशा प्रकारे मूलक म्हणजे काय, मूलकांचे वेगवेगळे प्रकार याविषयीची माहिती अभ्यासल्यानंतर आता या प्रकरणाचा जो पुढील भाग आहे तो म्हणजे रासायनिक संयुगांची सूत्रे, एक पुनरावलोकन.
आपण रासायनिक सूत्रे कशी तयार होतात याविषयीची माहिती यापूर्वी अभ्यासलेली आहे आणि या प्रकरणात सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलेली पण आहे. आता आयनिक संयुगे आहेत की ज्या आयनिक संयुगांची निर्मिती होत असताना आयनिक बंध तयार होतो, की जो आयनिक बंध तयार होत असताना त्यामध्ये दोन प्रमुख घटक असतात, एक म्हणजे कॅटायन आणि दुसरा म्हणजे ॲनायन. आता कॅटायन म्हणजे धनप्रभारित आयन की जो इलेक्ट्रॉन दिल्यामुळे तयार होतो आणि ॲनायन म्हणजेच ऋणप्रभारित मूलक की जो इलेक्ट्रॉन स्वीकारल्यामुळे घेतल्यामुळे तयार होत असतो. आता हे दोन्ही आयन त्यांच्यावरती असणाऱ्या विरुद्ध विद्युत प्रभारामुळे एकमेकांकडे आकर्षिले जातात आणि त्यामुळे या दोन्ही आयनांच्या मध्ये आयनिक बंध तयार होऊन नवीन संयुगाची निर्मिती होते किंवा नवीन संयुगाच्या रेणूंची निर्मिती होते, की ज्या आयनिक संयुगांचं नामकरण म्हणजेच ज्या आयनिक संयुगांचं नाव जे ते नाव निश्चित करत असताना त्या आयनिक संयुगामध्ये असणाऱ्या कॅटायन म्हणजे धनप्रभारित आयनाचं नाव हे प्रथम आणि नंतर त्याला जोडून ऋणप्रभारित म्हणजेच ॲनायनाचं नाव घेतलं जातं. उदाहरणार्थ सोडियम क्लोराईड हे एक आयनिक संयुग आहे की ज्या आयनिक संयुगाच्या रेणूमध्ये सोडियम आणि क्लोरीन अशा दोन वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू आहेत. पैकी सोडियम या मूलद्रव्याच्या अणूवरती धनप्रभार म्हणजेच तो कॅटायन आहे आणि क्लोरीन या मूलद्रव्याच्या अणूवरती ऋणप्रभार म्हणजेच तो ॲनायन आहे. आणि म्हणून या संयुगाचं नाव निश्चित करताना सोडियम क्लोराईड असं निश्चित केलेलं आहे. शिवाय आयनिक संयुगामध्ये असणारे हे जे दोन आयन आहेत धन आणि ऋणायन, या दोन्हीही आयनांच्या ज्या संख्या आहेत त्या रेणुसूत्रामध्ये त्या निश्चित करत असताना त्या दोन्ही मूलद्रव्यांच्या संयुजेचा विचार केला जातो. जर एखाद्या रासायनिक संयुगाच्या रेणूमध्ये असणारी दोन्ही मूलद्रव्ये समान संयुजा असणारी असतील म्हणजेच त्या दोन्ही संयुगांची संयुजा 1-1, 2-2, 3-3 अशी समान असेल तर या मूलद्रव्यांचे अणू एकास एक या प्रमाणामध्ये संयोग पावतात आणि त्यातून काही संयुगांचे रेणू तयार होतात. आणि जर रासायनिक संयुगावेळी भाग घेणाऱ्या मूलद्रव्यांच्या अणूंची संयुजा भिन्न असेल, वेगवेगळे असेल, तर मात्र ती दोन्ही मूलद्रव्यांचे अणू एकमेकांच्या संयुजेच्या व्यस्त प्रमाणात एकत्र येतात. उदाहरणार्थ पाणी या संयुगामध्ये H आणि O म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन या दोन मूलद्रव्यांचे अणू एकत्र असतात की ज्यामध्ये हायड्रोजनची संयुजा 1 आहे आणि ऑक्सिजनची, आणि त्यामुळं पाण्याच्या रेणूमध्ये हायड्रोजनचे 2 म्हणजे ऑक्सिजनच्या संयुजे एवढे आणि ऑक्सिजनचा 1 म्हणजेच हायड्रोजनच्या संयुजे एवढे अणू समाविष्ट असतात. संयुजेच्या व्यस्त प्रमाणात हे अणू एकत्र येतात आणि त्यामुळं H2O हे पाणी या संयुगाचं रेणुसूत्र आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या संयुगांची रेणुसूत्रे आपण लिहू शकतो. त्याविषयीची आणखीन एक इथं उदाहरण जे ते उदाहरण दिले पहा. सर्वप्रथम सोडियम आणि सल्फेट या दोन मूलकांच्या संज्ञा या ठिकाणी लिहिल्या आहेत बघा. संज्ञा लिहित असताना धनप्रभारित आयन जो आहे की ज्याला आपण आम्लधर्मी मूलक म्हणतो तो धनप्रभारित आयन किंवा मूलक डाव्या बाजूला आणि ऋणप्रभारित आयन किंवा मूलक हा उजव्या बाजूला लिहितात त्यांच्या संज्ञा. त्यानंतर त्या संज्ञांच्या खाली त्या मूलद्रव्यांची संयुजा लिहिली जाते. उदाहरणार्थ सोडियमची संयुजा 1 आहे आणि सल्फेट या आयनाची संयुजा आहे 2, म्हणून सोडियमच्या खाली 1, सल्फेटच्या खाली 2 संयुजा लिहिल्या. त्यानंतर तिसरी पायरी जी दाखवली आहे की ज्यामध्ये
मूलकांची संख्या रेणुसूत्रामध्ये किती असेल हे निश्चित करण्यासाठी तिरकस गुणाकार केलाय पहा. सोडियमची जी संख्या आहे मूलकांची ती 2 असणार आहे, कारण का सल्फेटचे 2 संयुज आहे म्हणून. आणि सल्फेट या मूलकाची संयुज असणार आहे 1, कारण सोडियमची संयुज आहे 1. म्हणजे रासायनिक संयोग होत असताना ही जी मूलके आहेत धन आणि ऋण आयन किंवा कॅटायन आणि अनायन हे त्यांच्यावरील संयुजेच्या व्यस्त प्रमाणात एकमेकांशी संयोग पावतात. म्हणून सोडियमचे 2 अणू Na2 आणि सल्फेट म्हणजे SO4चा एक अणू असल्यामुळं तो लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तर चालतो. आणि म्हणून संयुगाचे रेणुसूत्र तयार होईल Na2SO4, की जे सोडियम सल्फेट या संयुगाचं रेणुसूत्र आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या संयुगांची रेणुसूत्रे आपल्याला लिहिता येतील. आता या प्रकरणाच्या शेवटी एक तक्ता तुम्हाला दिला आहे, की ज्या तक्त्यामध्ये धनप्रभारित आणि ऋणप्रभारित आयन म्हणजेच मूलकांच्या संज्ञा दिल्या आहेत, की ज्या मूलकांच्या संज्ञेवरून तुम्हाला त्या मूलकांच्या संयुजा निश्चित करता येतील. आणि मग या धनप्रभारित आयन किंवा मूलकांचा ऋणप्रभारित आयन किंवा मूलकांबरोबर संयोग झाला असता कोणकोणत्या प्रकारची संयुगे मिळू शकतील, त्यांची रेणुसूत्रे काय असतील आणि त्यांची रासायनिक नावे काय असतील हे या तक्त्यावरून तुम्हाला तयार करता येईल. आता उदाहरणार्थ हायड्रोजन हे पहिलं धनप्रभारित मूलक आहे. आता या पहिल्या धनप्रभारित मूलकाचा ऋणप्रभारित मूलकांबरोबर संयोग झाला असता कोणकोणती संयुगे तयार होतील. आता पहिलं संयुग आहे H+ हायड्रोजन आणि दुसरं आहे इकडं आम्लधर्मीमधलं पहिलं, की ज्याला H- हायड्राईड म्हटलेलं आहे. म्हणजे H+ हायड्रोजन आणि H- हायड्राईड. आता या 2 संयुगांच्या मध्ये संयोग झाल्यानंतर जे तयार होणारं संयुग आहे ते कसं असेल, हायड्रोजन हायड्राईड. हायड्रोजन हायड्राईड की ज्याचं रेणुसूत्र H2 असं असेल, कारण हायड्रोजनची संयुज आहे 1 आणि हायड्राईडची संयुज आहे 1. त्यामुळं एकाच एक प्रमाणामध्ये ही दोन्ही संयुगे एकत्र येतील आणि H- म्हणजे H2 याला आपण हायड्रोजन हायड्राईड किंवा नुसतं हायड्रोजन असं नाव देऊ शकतो. आता या हायड्रोजनचा फ्लोराईड या ऋणप्रभारित आयनाबरोबर संयोग झाल्यास काय होईल, HF हायड्रोजन फ्लोराईड नावाचा संयोग होईल. अशा पद्धतीनं एक आम्लधर्मी मूलक म्हणजे धनप्रभारित आयन आणि दुसऱ्या म्हणजे आम्लधर्मी मूलक जे आहेत ज्याला आपण ऋणप्रभारित आयन म्हणतो, त्या ऋणप्रभारित आयनाबरोबर संयोग पावला असता कोणकोणती संयुग तयार होतील, त्यांची नावं काय असतील हे आपणाला या तक्त्यावरून तयार करता येतील. आणि अशी असंख्य संयुग तुम्ही या तक्त्याचा वापर करून तयार करू शकशीला, की ज्याचा सराव आपण सर्व विद्यार्थ्यांनी करायचा आहे. अशा पद्धतीनं हे द्रव्याचे मोजमाप हे प्रकरण 4 या ठिकाणी संपलेलं आहे. या प्रकरणाच्या शेवटी असणारा हा जो तक्ता आहे हा तक्ता विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक अभ्यासून या तक्त्याचा वापर करून वेगवेगळ्या संयुगांची रेणुसूत्रे कशी तयार करता येतील, त्यांची नावं काय असू शकतील याचा सराव करावा, की जेणेकरून तुम्हाला इथून पुढं कुठल्याही संयुगाची रेणुसूत्र पाठ करावी लागणार नाहीत. फक्त तुम्हाला मूलकांची नावं आणि त्यांच्या संयुजा माहीत असतील तर कोणत्याही मूलद्रव्यांच्या संयुगातून तयार होणाऱ्या वेगवेगळ्या संयुगांची रेणुसूत्रे तुम्हाला तयार करता येतील. रेणुसूत्रे पाठ करण्याची आवश्यकता उरणार नाही. आता या प्रकरणावरचा स्वाध्याय आपण सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये सोडवून ठेवायचा आहे. धन्यवाद.